जेवण झाले पण आता आपल्याला लवकर कामावरून आहे ना, संध्याकाळी साहेबांच्या गावी निघायचं शिमग्याला सगळी सोय, फक्त काम लवकर हो सगळं बरं चला, आता टाइम पण खूप झालाय. माझ्या मित्रांना घेऊन मला जायचं शिमग्याला. बघतो काम झाले का नाही. हो, काय करताय तुम्ही? काम करताय ना तुम्ही? पण तुमचा हेल्मेट कुठे? मग असं आम्ही आल्यावर हेल्मेट घालणार का तुम्ही? असं अनसेट टॅग नका करू तुम्ही. असं हेल्मेट घालून काम करा. उद्या जर काही पडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नाही, ते पहिल्यांदा घाला आणि मगच काम करा. समजलं? ओ भाऊ, काय वेल्डिंग करताय ना तुम्ही? म्हणजे असं हे शील्ड वर घेऊन अशी कोणी वेल्डिंग केली? समजतं का तुम्हाला? काय असं नाही करायचं. कंपनी दिली शील्ड, मग त्याच्यासाठीच दिली ना. तुम्ही काय घातली नाही? मला पहिल्यांदा शील्ड वगैरे सगळे पीपीएस घालायचे आणि मगच त्याच्यानंतर काम चालू करायचं. समजलं? काय तुम्ही, तुम्हाला समजतं का? काय करताय तुम्ही? हे काय करताय तुम्ही? तंबाखू खाताय कंपनी? नाही साहेब, मी कुठे घालायचं तंबाखू? मग काय होते? नाही, माझ्या जुन्या लोकांनी मला सांगितलेलं काय आहे. जुन्या लोकांची मन काय मला सांगा जरा. बाईचं कुंकू आणि पुरुषाला तंबाखू शोधतो. काय तुम्ही, हे पटलं का तुम्हाला? अजिबात नाही. सगळ्यात वरिष्ठ तुम्ही आणि असं काम करता. बाकीचे काय आदर्श घेणार तुमच्याकडून? अजिबात नाही. मी तुमच्यावर एसबीओ टाकणार म्हणजे टाकणार. मला अजिबात ऐकायचं नाही तुमचं. चुकीचं मला काही ऐकायचं नाही. आता तर टाकलं. काय हे काय हातात काय? बापरे, कंपनीत आपल्या मोबाईल घेऊन कसे आले तुम्ही? परवानगी कोणी दिली? अरे उलट बोलतोय, उलट का बोलतोय? मित्र, त्याचा फायदा घेतोय गैरफायदा? अजिबात मला तुझी एक गोष्ट नाही ऐकायची. मला येऊन ऑफिसला भेटायचं, संध्याकाळी तुझ्यावर एसबीओ टाकणार. मला काहीच ऐकायचं नाही रे बाबा, मला काहीच ऐकायचं नाही. बरं मी काय म्हणतो ऐका, आता संध्याकाळी आपल्याला निघायचं कोकणात, तर सर्वांनी वेळेवर या. कुठे येणार आहे सर्वजण मला सांगा जरा. अरे मला काय नाही, फक्त सगळे टाइमवर या, आपल्याला निघायचंय. ओके, जाऊ मग मी. ओके. तवा गरम होता पण. हो, तवा एकदमच गरम. बरं आवरून बघा, लगेच आहे ना आपल्याला कोणत्या फाट्यावर जमायचं. सगळं ओके मध्ये दोघं अजून नाही सगळी सोय झाली. आमचं दोघांचं आवडले. आता टाइम घालू नका, साहेब कधी पण येतील, आपल्याला लगेच निघायचं. सगळी 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 सगळे बरं बसा, गाडीत बसले काय? बरं सगळ्यांनी आधी सीट बेल्ट बांधा. सीट बेल्ट नाही आम्हाला. काय राव, दारू आली की काय? काचा खाली कर बरं. काय काचा खाली? थांबवा पुढे. कशाला थांबवा? थांबत नाही गाडी. गाडी अरे घेतली सर साईडला. जा म्हटलं जाऊया. काय तुमचं कट साहेब गेले कुठे? गाडी मागे, गाडी मागे. साहेब गेले कुठे? पाठीमागे बघा गाडी. गाडी साहेब गेले कुठे? कुठे चाललाय? गेला जातोय. कुठे निघालात? कुठे सगळी बघितल्यासारखं वाटतंय. हेल्मेट काढ, हेल्मेट काढ. नको तेव्हा जिथं घालता, जिथं घालायला पाहिजे तिथं घालत नाही. सगळं माफ करतो. कंपनीत काय करत होता सांग? दुपारच्या टायमाला इकडे दुपारच्या टायमाला काय करत होतास? हा, हेल्मेट कोण घालणार? अरे हा आठवलं हा हेल्मेट हेल्मेट घातलेलं. डोकं जड होतं जरा. डोकं नाही राहिले तर काय राहणार आहे मग पुढं?
हेल्मेट घालायला नको? घालायला पाहिजे, घालायला चल पाहिजे. मागं फिर. हेल्मेट घालशील परत? नक्की घाल. हे माझा इम्रान हाशमी आमचा हा आमचा वेल्डिंग करत होतास ना? नसतेस का? आता मी नसतोय जाग्यावर उभा राहा. वेल्डिंग करत होतास? मग सेफ्टी शूज कुठं होत? डोक्यावर होतं ते तोंडावर कोण घेणार? बापूस माझा? हा घेशील ना? वेल्डिंग करताना डोळ्यात समजा तर काय केलं? लग्न झालं का? हा, मग काय बघणार आणि कुठली पोरगी बघणार आणि लग्न करणार? सेफ्टी हे घालायला लोक घालशील मागं फिर. अरे मागे फिर. या. महाराज चुकी झाली, महाराज महाराज चुकी झाली, महाराज चुकी झाली. इकडे वाटतं तुम्ही जुनी लोक ना. काय म्हणी सांगतो की बाईला कुंकू आणि पुरुषाला तंबाखू शोभून दिसत. या तंबाखूने किती बायकांची कुंकू केली आहे तुला माहिती आहे का? वाटतं तुम्ही तंबाखू खाऊन चांगल्या पोरांना चांगल्या सवयी लावतो काय? खाशील तंबाखू? मला तंबाखू शिवाय जमतच नव्हतं. अरे जमत नाही मग पडायला जा. हा? इकडं हो. महाराज नको, महाराज. हा आमचा विनोद कामली. त्याला क्रिकेट बघायचं आहे ना? नाही मारा. क्रिकेट बघत होतास ना? दोनच ओव्हर राहिले, साहेब. अरे 2 ओव्हर राहिल्या पण काम किती राहिलं होतं? हो साहेब. हा? हो मारा. महत्वाच्या कामासाठी कधी मोबाईल बघता काय? नाही. हा? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला नोकऱ्या दिल्या नाही, माफ करा. परत करशील? नाही मारा. मागे फिर. नको मारा. हा? असं करा परत. नाही मारा. कुठे तुमचा सेफ्टी ऑफिसर? हे बाळा इकडे. अरे, यांच्यासाठी बघा यांचा डाटा बघा. हे काय असं आहे होय? अरे मेल्यानो कुठं पेरडाली ही पापं सगळी? हा? ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीने बघा किती सुखसोयी तुमच्या कामासाठी करून दिलेले. हा? तुम्ही जिथं काम करता तिथं अद्यावत इंटरलॉक असलेलं सीसीटीव्ही रूम दिलेला आहे आणि कंट्रोल रूम दिलेला आहे. त्याच्यासोबत कामाच्या ठिकाणी तुमचे दैनंदिन कामं व्यवस्थित व्हावे म्हणून एसओपी घालून दिलेले आहे. त्या एसओपी मध्ये काम कसं करावं त्याचं वेळोवेळी सेफ्टी ट्रेनिंग दिलेले. वाचताव का ट्रेनिंगला? हो. हा का संध्याकाळी वाजता बसा? हा? संध्याकाळी सेफ्टीच्या ट्रेनिंगला बसा. हो, हो मारा. त्याच्यानंतर तुमच्या रोजचे काम सुरक्षित होण्यासाठी परमिट सिस्टीम लावून दिले. परमिट रूमा माहिती असतील पण परमिट सिस्टीम माहित करून घेण्याची तुम्हाला गरज वाटत नाही. करून घ्याली सगळी सिस्टीम बरोबर व्यवस्थित. त्याच्यानंतर सेफ्टी ट्रेनिंगला बसणार. बसाल की नाही? माना हलवा. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अरे अनेक तऱ्हेचे अत्याधुनिक तुम्हाला पीपीई कंपनीने घालून दिलेले. तुम्हाला ती घालता येत नाही. कंपनीने हा एवढा पैसा तुमच्यावर खर्च केलाय तो कशासाठी? कंपनीकडे जास्त झालाय म्हणून तुमच्या सुरक्षेसाठी केलाय ना. तुम्ही ही कामं व्यवस्थित करता की नाही त्याच्यासाठी कंपनीने काय घालून दिले? तुमच्यावर 1000 डोळे सीसीटीव्हीच्या रूपाने लक्ष देऊ नये की तुम्ही कुठेही चुकीचं काही काम करू नये. त्याच्याबरोबर तुमच्याकडे ईएमटीचा राऊंड होता. ईएमटीच्या राऊंडाला झोपता तुम्ही? लाजा वाटतात तुम्हाला? त्याच्यानंतर मग तुमच्यासाठी SICचा राऊंड होता. शिफ्ट मॅनेजर दिलेले आहेत आणि स्पेशल राऊंड करून तुमच्यावर एवढी दृष्टी ठेवलेली आहे कंपनीने तरी पण तुम्ही चुकीची कामं करता. अरे असं केल्याने कसे प्रकल्प चालणार? दुर्घटना टाळण्यासाठी कंपनी जीवाचा रान करते आणि देव न करो एखादी दुर्घटना घडली तर त्या कंपनीमध्ये किती जीवितहानी जीवितहानी होते, देशाची हानी होते तर राष्ट्राची हानी होते. चुकून समजा एखादी दुर्घटना झाली तर त्या कंपनीमध्ये त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याचं रूट कॉज काढून त्या रूट कॉजवर काम करून ही दुर्घटना परत होऊ नये त्याच्यासाठी अख्ख्या कंपनी जीवाचं रान करते. अशाने माझा कोकण कॅलिफोर्निया होणार आहे का मला सांगा? हा गावं ओस पडलेली आहेत. नोकरी नसल्यामुळे लोक पुण्या मुंबईमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि माझ्या शिंग्याला माझा गाव सारखा रिकामा पडले. ह्या तुमच्या हलगर्जीपणा असं करणार आहात का सांगा? राष्ट्राची प्रगती आणि कोकणाची प्रगती आणि सगळ्या देशाची प्रगती अशी होणार आहे? नाही ना होणार. मग सगळं सुरक्षितरित्या करून होईल ना महाराजा माझ्या? व्यवस्थित वचन देताय मला आणि शिमग्याला दरवर्षी न चुकता मंडळी तुम्हाला सगळ्यांना नॅशनल सेफ्टी वीकची थीम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नॅशनल सेफ्टी वीक मध्ये आपल्याला लोकांना सेफ्टीसाठी एंगेज करून घ्यायचं आहे. त्यांना एज्युकेट पण करायचं आहे. नुसतं एज्युकेट केल्याच्या नंतर त्यांना एम्पॉवर पण करायचं आहे. ह्याच्याने काय होणार? कामाच्या ठिकाणी असलेली एन्हान्समेंट होईल सेफ्टी. हे सगळं कशाच्या दृष्टीने मी इथं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला तर आहे एंटरटेनमेंटच्या दृष्टीने. लोककला ही महाराष्ट्रामध्ये उत्तमरित्या कठीण शब्द आणि कठीण विषय
हे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून शिकवली. तर हा आमचा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि माझ्या कलाकृतीला तुम्ही भरभरून दाद दिली त्यासाठी आम्ही सगळेजण आभारी आहोत.